नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करत आहोत पांडे चौकातून। तर आज आपण जाणार आहोत जळगावमधलं प्रख्यात मंदिर ओंकारेश्वर मंदिर आहे ते शंकरांचं। तर आपण तिथे जाणार आहोत आणि मस्त ब्लॉग शूट करू। तर चला। तर मित्रांनो, आता आपल्याला लागेल स्वातंत्र्य चौक आणि महात्मा गांधी उद्यान। तर संध्याकाळी तर इथं एकदम आनंद आहे, म्हणजे लहान मुलं इथं खेळतात, मस्त आनंदायी वातावरण असते। इथं बाहेर दुकानं पण असतात, खायचे खाऊ गल्ली, एकदम हिरवगार झाडं असतात त्याच्यामध्ये आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण खूप खेळणे असतात। हे स्मारक सावरकरांचं स्मारक आहे आणि या चौकाला स्वातंत्र्य चौक नावाने ओळखलं जातं। आता आपण जिथं आहोत त्या चौकाचं नाव आहे आकाशवाणी चौक आहे। आणि आता आपण जाऊया सागर पार्क जवळ। आता आपण आलेलो आहे सागर पार्क जवळ। हे आहे सागर पार्क आणि इथं आनंद मेळा भरला जातो, क्रिकेटचे सामने होतात। आणि आपण मागच्या ब्लॉग मध्ये तर आनंद मेळ्याचं पण दाखवलेलं होतं, तो इथंच झालेला होता। तर आता आपण जात आहोत ओंकारेश्वर मंदिराकडे। तर रस्त्यामध्ये लागतं आपल्याला जैन मंदिर, एकदम मस्त होतं आणि त्याच्यावरती कलाकृती पण भारी केलेली होती, छान केली होती, मला खूप आवडलं ते। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ओंकारेश्वर मंदिराजवळ। हे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये मंदिर आहे ते। तिथं नारळाचे झाडं आणि अजून आंब्याचे झाडं, एकदम मस्त हिरवगार वातावरण होतं, पावसाचं पण वातावरण होतं, एकदम भारी असं मला प्रसन्नता वाटत होती। आणि इथं रेनोव्हेशनचं काम पण चालू होतं, हे बघा। ह्या झाडावर एकदम मोठ्या अशा कैऱ्या लागलेल्या होत्या, म्हणून ते काका मंदिरामध्ये ते काका होते, ते कैऱ्या तोडत होते झाडावरती चढून। बघा, मोठ्या अशा कैऱ्या होत्या। तर चला मित्रांनो, आता मंदिरामध्ये जाऊया आपण। आणि
हे बघा, हे मंदिर आहे. आम्ही इथं ओंकारेश्वर महाराजांचं आम्ही पण दर्शन घेतो. तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, ओंकारेश्वर मंदिराचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करतोय. तर सर्वांनी बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. तर यावर्षी माझ्या शाळेचा युनिफॉर्म चेंज झालेला आहे म्हणून आम्ही दुकानामध्ये आलेले आहे. तर इथं आम्ही युनिफॉर्म घेऊ. मग आम्ही दुकानामध्ये आले तर तेव्हा आम्हाला कळलं की सर्व शाळेंचं युनिफॉर्म चेंज झालेला आहे. तर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या दुकानाचा ॲड्रेस दिलेला आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता. तर कसा आहे माझ्या शाळेचा युनिफॉर्म? मस्त आहे ना? मला पण एकदम मस्त वाटला. मस्त नवीन आहे म्हणून खूप छान वाटलं. आणि बाय बाय.